त्याच वेळेला ते बटन दाबत नव्हते म्हणून आम्ही सांगितलं सवा घंटे से मशीन बंद स्थिती खूप आतमध्ये विचित्र आहे. आणि नंतर 5 मिनिटात मशीन बंद पडली. 7:30ला जेव्हा वोटिंग झाली एक वोट तिथे कास्ट नाही झाला. सीनियर सिटीजन रिटर्न गए, डिसेबल थे वो लोग रिटर्न. म्हणजे रडकुंडी झाले लोक म्हणजे लिटरली. अधिकारी कुछ जवाब देने के लिए रेडी नहीं. तुम्ही 1 तास वाढवून द्या. अधिकारियों से रिक्वेस्ट है कि उसको 1 से सवा घंटा 1.5 घंटा मशीन का टाइम एक्सटेंड करके दीजिए. कमीत कमी 50 लोग रिटर्न गेले तिथून. मी स्वतः. नमस्कार, आज आपण आलो बेलापूरच्या बूथ क्रमांक 28 क या ठिकाणी. खरं तर या बूथवरती आपण पाहतोय की ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी बिघाड झालं, तांत्रिक बिघाड झाली. त्यामुळे आज आपल्यासोबत या ठिकाणचे उमेदवार आहेत. काय सांगाल, काय बिघाड झाली नक्की? ज्यावेळेला मशीन सगळ्या पोलिंग एजंटना दाखवत होते त्याच वेळेला ते बटन दाबत नव्हते म्हणून आम्ही सांगितलं. अनेक वेळा तक्रारी केले तर मग त्यांनी मेकॅनिक आले, त्यांचे 7:15ला मेकॅनिक, 7:30ला मेकॅनिक आले आणि हा चालू झाली म्हणतात, आता चालू होईल मतदान चालू व्हायच्या अगोदर. आणि नंतर 5 मिनिटात मशीन बंद पडली. जवळजवळ 51 लोक परत गेली. ज्येष्ठ नागरिक, कामावर जाणारे, ज्या इतर काही त्यांच्या जागा बाहेरगावी जाणार आहेत ते परेशान झाले. सिनियर सिटीजन ज्यांची फ्लाईट आहे, ट्रेन आहे, ते रडायला काय करावं, म्हणजे रडकुंडी झाले लोक म्हणजे लिटरली. आता तुम्ही काय काय करता? आणि म्हटलं मी तक्रार करणं, आणि फोन उमेदवाराचा सुद्धा हात घेऊन जाऊन देत नाहीत. ठीक आहे, बाहेर ठेवला, बाहेर येऊन फोन केला. आम्ही म्हटलं यारो ना किंवा आरो ना, तुम्ही 1 तास वाढवून द्या. जर सव्वा तास जो खराब झालेला आहे त्याने आत्ता मशीन बदली केली तर मशीन बदली केल्यानंतर मग जो सव्वा तास जो गेला आणि आज 50-60 लोक जे परत गेली त्यांना मानसिक ताप, पायाला उभारून 1 तासभर उभारणं ज्येष्ठ नागरिकांनी, याचा जबाबदार कोण? म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इंजिनिअरिंग सेक्शननी चेक करून जेवढ्या मशिनी चेक केल्या, अनेक वेळेला आम्हाला बोलवलं, हा ओके ओके ओके, मग आता कशी बंद पडली ती मशीन? आणि माझ्याच प्रभागात सगळ्या बंद कशा पडतात सारख्या? एकामध्ये तर क मध्ये ते येलो जे माझ्यात बॅलेट आहे ते दाबलंच जात नव्हतं बीजेपीचं. ते बीजेपीचा उमेदवार आहे आणि का कुणाचा हात आहे याच्यात मागं? असे कधी कधी डाऊट यायला लागलाय. जेवढ्या टेस्ट केल्या तेवढ्या ओके होत्या, आज करायला गेल्या तर सगळ्या मशीनमध्ये प्रॉब्लेम यायला लागले. आपण पाहतोय की खरं तर बीजेपीच्या उमेदवारालाच या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण झालाय. काय सांगाल, काय तांत्रिक अडचण आहे? पिछले सवा घंटे से मशीन बंद थी. अधिकारियों को रिक्वेस्ट कर रहे हैं कि भाई आप देखिए हाँ चालू होगी. सवा घंटा हो गया. सीनियर सिटीजन रिटर्न गए, डिसेबल थे वो लोग रिटर्न गए. अधिकारी ने करीबन 1.25 से 1.5 घंटा इसको टाइम एक्सटेंड करके देना चाहिए. तो अधिकारी का क्या कहना है? अधिकारी कुछ जवाब देने के लिए रेडी नहीं है. टाइम एक्सटेंड करके नहीं देने वाले? नहीं, अभी तक उन्होंने कुछ नहीं बोला. सब उधर हम लोग बोल रहे थे लेकिन उन्होंने कहा कि भाई मशीन चालू हो गया अभी करो. लेकिन अधिकारियों से रिक्वेस्ट है कि उसको 1 से सवा घंटा 1.5 घंटा मशीन का टाइम एक्सटेंड करके दीजिए वो पर्टिकुलर रूम के लिए. आपण पाहतो की ज्या पद्धतीने 1 ते सव्वा तास या ठिकाणी मशीन बंद होते आणि त्या मशीन बंद असल्यामुळे या ठिकाणी मतदार वर्ग जवळपास 50च्या वर मतदार वर्ग बाहेर गेला. यापूर्वी देखील आम्ही महासागरच्या माध्यमातून मशीन बिघाड झाल्याची बातमी आम्ही दाखवली होती, पण मशीन बिघाड झाल्यानंतर देखील या ठिकाणी उमेदवाराला वाढीव वेळ मिळत नाही. हे खरंच खेदाची बाब आहे आणि त्यांना एकच अपेक्षा आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीने 1 सव्वा तास ज्या पद्धतीने गेलेला आहे तो परत मिळायला पाहिजे आणि ती वाढीव वेळ या ठिकाणी द्यायला पाहिजे. कॅमेरामॅन देवाशीसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.